Good morning, student. How are you? I hope you all are fine. Okay, let me introduce to myself. I am Vaishali Dhurandhar and I'll teach you social studies subject. According to every year's formula, our social studies subject is divided into two parts. First is history civics and second is geography. Student, you have to make separate notebook for each subject. Before Diwali, we learn about history and after Diwali, we will learn about geography subject. So dear student, today we are going to learn about the history of 7th standard. And the very first chapter of history is the sources of history. Sources of history means इतिहासाची साधने. We have to learn sources of history first. Without it, we can't history properly or we learn history properly. So, it is most important to learn at first social sources of history. Okay? Sources of history means इतिहासाची साधने. Before going to start our lesson, the basic thing I want to tell you, our Indian history is divided into three parts. First, ancient Indian history. Second, medieval Indian history. And third is modern Indian history. In this way, Indian history is divided into three parts: ancient Indian history, medieval Indian history, and modern Indian history. Ancient Indian history means प्राचीन भारतीय इतिहास. Medieval Indian history means मध्ययुगीन भारतीय इतिहास. And modern Indian history means आधुनिक भारतीय इतिहास. So let's turn to our textbook. We studied ancient Indian history last year. मागच्या वर्षी आपण एन्शियंट इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे 6th स्टँडर्ड मध्ये. We are going to study the medieval period of Indian history. Broadly, the period from 9th century CE till the end of 18th century CE is considered to be the medieval period of Indian history. In this lesson, we are going to study the sources of medieval history. You are in 7th standard, so in this year we are going to learn about medieval Indian history. Means मध्ययुगीन भारतीय इतिहासाचा आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची सुरुवात आणि शेवट केव्हा झालेला आहे? 9th century CE means Christian era to 18th CE. 9व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंतचा संपूर्ण ऐतिहासिक पिरियड हा मध्ययुगीन भारतीय इतिहास म्हणून ओळखला जातो. तर या पिरियड मध्ये कोणकोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या, कशामुळे घडल्या, केव्हा घडल्या, या सगळ्या बाबतीत इत्थंभूत माहिती आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायची आहे. तर medieval Indian history means 9th century to 18th century हा संपूर्ण पिरियड जो आहे यामध्ये ज्या ऐतिहासिक घटना घडल्या याच्यावर आपण कशाद्वारे विश्वास ठेवू शकतो, त्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण किंवा उपयोगी लागणार आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री, इतिहासाची साधने. इतिहासाच्या साधनांचे अनेक प्रकार पडतात.
त्यापैकी जे ओरल सोर्सेस आहेत, रिटन सोर्सेस आहेत, त्यानंतर मटेरियल सोर्सेस आहेत, या तीनही सोर्सेसच्या माध्यमातून जे जे एव्हिडन्सेस आपल्याकडे हिस्टोरियन्सला सापडलेले आहेत किंवा त्यांनी कलेक्शन केलेलं आहे, त्यावर रिसर्च केलेला आहे, ॲनालिसिस केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे, ते 100% ट्रू आहेत हे ज्यावेळेस सिद्ध झालं त्यावेळेस इतिहासाची निर्मिती होते किंवा केल्या जाते. त्यामुळे या सोर्सेसला खूप महत्त्व आहे. डिअर स्टुडंट, आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही काही ऐतिहासिक मूवी बघितलेले असतील. फॉर एक्झाम्पल जोधा अकबर, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मोहनजोदाडो, ह्या ज्या फिल्म्स आहेत, ऐतिहासिक फिल्म किंवा हिस्टॉरिकल फिल्म्स याला म्हणतात, ह्या फिल्म सुद्धा एक मटेरियल सोर्सेसच आहे. या सोर्सेसच्या माध्यमातून आपण जी घटना ज्या काळात घडली त्यावेळेस आपण त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतो, परंतु या मूवीच्या माध्यमातून आपल्याला क्लिअरली जाणीव होते की त्या काळामध्ये अशा प्रकारे ही घटना या वर्षी या राजाच्या हातून किंवा या प्लेसमध्ये या ठिकाणी घडलेली आहे आणि त्याचं वर्णन इतिहासकारांनी आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये केलेलं आहे आणि ते पुराव्यानिशी सिद्ध करून दिलेलं आहे. म्हणूनच हे सोर्सेस ऑफ हिस्ट्री आपल्याला आपल्या पास्टमधील आपले जे ॲन्सेस्टर होते त्यांची जर्नी जी आहे, त्यांनी कशा प्रकारे त्यांचं वर्क केलं हे सगळं आपल्याला समजावून घेण्यास मदत करतात. त्यामुळे सोर्सेस ऑफ हिस्ट्री अभ्यासणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. History gives us chronological, scientific and systematic account of past event. इतिहास आपल्याला काय सांगतो? क्रोनॉलॉजिकल म्हणजे कालक्रमानुसार एखादी घटना जेव्हा घडते त्यावेळेचा जो कालखंड आहे तो कालखंड सिक्वेन्सली इतिहासकारांनी नमूद केलेला आहे. या वर्षी ही घटना घडली, त्याच्या दुसऱ्या वर्षी ती, त्याच्या तिसऱ्या वर्षी ती घटना, असे कालक्रमानुसार ऐतिहासिक घटनांचं वर्णन सायंटिफिकली म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि सिस्टमॅटिकली मीन्स पद्धतशीरपणे या कालक्रमाची मांडणी केलेली आहे. पास्ट इव्हेंटची, भूतकाळात घडलेल्या घटनांची, त्यालाच आपण इतिहास म्हणतो. 4 factors are very important from the viewpoint of history. इतिहासाच्या स्टडीच्या दृष्टीने 4 घटक खूप महत्त्वाचे मानले जातात. They are individuals, society, place and time. Individuals म्हणजे वैयक्तिक, सोसायटी मीन्स समाज, प्लेस म्हणजे स्थळ आणि टाइम म्हणजे वेळ. इंडिव्हिज्युअल्स म्हणजे अनेक राजे, त्यांचे डायनेस्टीज इतिहासामध्ये होऊन गेल्या, त्यांचं पर्सनली काय काय वर्क आहे, कोणत्या ठिकाणी त्या घटना घडल्या किंवा ती घटना घडली, ह्यासाठी ह्या 4ही घटकांचा आपल्याला इतिहासामध्ये अभ्यास करावा लागतो. म्हणून इतिहासाचा अभ्यास करताना हे 4ही घटक खूप महत्त्वपूर्ण मानले जातात. हिस्ट्री मस्ट बी बेस्ड ऑन ऑथेंटिक एव्हिडन्सेस ऑर प्रूफ्स. इतिहास हा कशावर आधारित असला पाहिजे? विश्वसनीय, ऑथेंटिक आणि खऱ्या पुराव्यांवर आधारित असला पाहिजे. These proofs are known as sources of history आणि हेच ऑथेंटिक रियल एव्हिडन्सेस म्हणजेच सोर्सेस ऑफ हिस्ट्री आहेत. Let us classify these sources into material sources, written sources and oral sources to learn more about them. आणि या सगळ्या इतिहासाच्या साधनांना 3 विभागामध्ये विभागण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिला म्हणजे मटेरियल सोर्स किंवा याला फिजिकल सोर्स सुद्धा म्हटले जाते, म्हणजे भौतिक साधने जी आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो, त्याला टच करू शकतो.
त्यानंतर रिटन सोर्सेस म्हणजे लिखित स्वरूपात असलेली साधने, मग त्या काळातले पत्रव्यवहार असो, राजाने दिलेली आज्ञा असो, काही हुकूम असो, हे सगळ्या गोष्टी किंवा एखाद्या वॉलवर किंवा एखाद्या पिलर्सवर कोरण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना, ह्या सगळ्या रिटन सोर्सेसमध्ये येतात. देन ओरल सोर्सेस, तसेच मौखिक साधने सुद्धा इतिहास समजण्यासाठी आपल्याला खूप मदत करतात. मौखिक साधनामध्ये जसं इन्स्पिरेशनल सॉन्ग, देन पोवाडाज, नॅरेशन, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या मौखिक स्वरूपाच्या साधनांमध्ये येतात. तीनही साधने जे इतिहासाची आहेत ते तीनही इतिहास सांगण्यासाठी किंवा आपल्याला समजून घेण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. लेट अस ऑल्सो इव्हॅल्युएट द सोर्सेस ऑफ हिस्ट्री. या सोर्सेसला आपण आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेऊया. We have to consider many factors related to the historical event that we want to study. It is necessary to support our study with historical sources. These sources have to be verified. We have to see whether they are authentic. It is necessary to use these sources judicially and only after a critical analysis. आपण जेव्हा या तीनही साधनांचा वापर करतो तेव्हा आपल्याला जाण असायला पाहिजे की आपण जो इतिहास वाचत आहे किंवा जे बुक वाचत आहे याला कुठला पुरावा आहे, कुठला एव्हिडन्स याला आहे, हे कितपत खरं आहे, विश्वसनीय आहे, हे जाणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. नाहीतर चुकीचे जर आपण सोर्सेस यूज करत असू तर त्यामुळे आपल्याला इतिहास सुद्धा हा चुकीचा कळेल आणि आपल्या माध्यमातून भावी पिढ्यांना सुद्धा चुकीची माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल. त्यामुळे आपण जो इतिहास वाचत आहे त्याला कोणते पुरावे आधारित आहेत हे आपण जाणून घ्यायला पाहिजे, त्या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे. इतिहास लिहिताना हिस्टोरियन्सनी खूप रिसर्च केलेला असतो, ॲनालिसिस केलेला असतो त्यावर, जेणेकरून आपल्याला खरा इतिहास प्रत्येक गोष्टीचा माहिती पडला पाहिजे. म्हणून तर आपल्याला सुद्धा ही जाण असायला पाहिजे इतिहास अभ्यासताना. फोर्ट्स हॅव एन इम्पॉर्टंट प्लेस अमॉंग मटेरियल सोर्सेस. आपण मटेरियल सोर्सेसचा अभ्यास करत आहोत. मटेरियल सोर्सेस म्हणजे भौतिक साधने. यामध्ये किल्ले, फोर्ट्स यांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सम मेजर टाइप्स ऑफ फोर्ट्स आर हिल फोर्ट्स. किल्ल्यांचे सुद्धा काही प्रकार पडतात, त्यापैकी पहिला म्हणजे हिल फोर्ट्स. हिल फोर्ट्स म्हणजे अत्यंत उंच शिखरांवर दगडामध्ये बांधकाम करून तयार करण्यात आलेले किल्ले. देन फॉरेस्ट फोर्ट. फॉरेस्ट फोर्ट मीन्स वनदुर्ग, घनदाट जंगलांच्या मध्ये बांधकाम करण्यात आलेली वास्तू म्हणजे वनदुर्ग, फॉरेस्ट फोर्ट. देन सी फोर्ट्स. सी फोर्ट्स म्हणजे जलदुर्ग, जे चारही बाजूनी वेढलेल्या पाण्याच्या मध्यभागी अशा किल्ल्यांचं बांधकाम करण्यात येते, त्याला म्हणतात सी फोर्ट. फॉर एक्झाम्पल सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा हे जे किल्ले आहेत हे पाण्यामध्ये आहेत. अरेबियन सी मध्ये बांधकाम त्याचं करण्यात आलेलं आहे. अँड फोर्ट्स ऑन द प्लेन्स. त्यानंतर सपाट मैदानी प्रदेशांमध्ये सुद्धा काही किल्ले बांधण्यात आलेले आहेत, जे व्यापाराच्या दृष्टीने बांधण्यात आलेले आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ भरावी म्हणून. त्यासाठी अशा किल्ल्यांचं निर्माण प्लेन्सवर केलेलं आहे, मैदानी प्रदेशात करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकार किल्ल्यांचे पडतात. मॉन्युमेंट्स इन्क्लूड समाधीज, ग्रेव्स, वीरगाला अँड बिल्डिंग इन्क्लूड पॅलेसेस, मिनिस्ट्रियल मॅन्शन्स, क्वीन्स क्वार्टर्स in bracket Rani Vasa and also houses of common people. मॉन्युमेंट्स म्हणजे ऐतिहासिक स्मारके. त्यामध्ये बघा समाधी, ग्रेव्स म्हणजे स्मशानभूमी, वीरगाला म्हणजे युद्धामध्ये काही शूरवीर शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली असते, त्यांच्या स्मरणार्थ काही इन्स्क्रिप्शन कोरल्या जाते किंवा दगडांवर त्यांच्याबद्दल माहिती लिहिण्यात येते, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ, त्याला म्हणतात वीरगाळा.
देन मिनिस्ट्रियल मॅन्शन्स मीन्स मंत्र्यांचे निवास, पॅलेसेस राजांचे राजवाडे, क्वीन्स क्वार्टर म्हणजे राणी महल, तसेच सामान्य लोकांची सुद्धा घरं यामध्ये इन्क्लुडेड आहेत. दे ऑल प्रोव्हाइड इन्साइट अबाउट दॅट पिरियड. या सर्व बाबींवरून आपल्याला काय माहिती पडते की त्या काळातील मॉन्युमेंट्स तसेच मटेरियल सोर्सेसची आपल्याला माहिती मिळते, कशा प्रकारे स्ट्रक्चर बांधण्यात आलेले होते. Looking at them, we come to know about the development of architecture, the economic condition, the quality of art, style of building, construction, and people's standard of living in that particular period. तसेच आपल्याला या भौतिक साधनांमुळे तेव्हाचं वास्तुशिल्प कशा प्रकारे होतं, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती, त्यांची कला कशी होती, त्यानंतर लोकांचं राहणीमान कसं होतं, या संपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला या मटेरियल सोर्सेसच्या माध्यमातून मिळते आणि त्यामुळे आपल्याला त्या काळातील इतिहासाची जाण होते. देन लेट्स लर्न. सिन्स एन्शियंट टाइम्स कॉइन्स लाईक कवडी, दमडी, थेला, पै, पैसा, आना and rupee were used. Some local idioms or proverbs are based on coins. For example, एक फुटकी कवडी देणार नाही. Here, फुटकी कवडी means the lowest bit of money. आता या ठिकाणी या म्हणीमध्ये कवडी म्हणजे पैसा हे दर्शवण्यात आलेलं आहे. देन सेकंड प्रोवर्ब इज 16 आना सच. यामध्ये आना हे रुपीज इंडिकेट करतो, मीन्स 100% ट्रू. ह्या म्हणी आपण आपल्या बोलताना वापरतो. पूर्वीच्या काळामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार पैशांना वेगवेगळे नावं देण्यात आली होती, जसं कवडी, दमडी, ढेला, पै, पैसा, आना. अशा प्रकारे बदलत्या काळानुसार प्रत्येक राज्याच्या पिरियडमध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी पैशाला किंवा करन्सी जी असते किंवा कॉइन्स जे असतात त्याला नावं देण्यात आली होती. मग त्यावरून पुढे चालून काही म्हणी पडल्या जे आपण किंवा आपले आई वडील किंवा आजी आजोबा अजूनही त्या म्हणींचा वापर करतात डे टू डे लाईफमध्ये. द कॉइन्स मेड बाय डिफरंट रूलर्स युजिंग मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर अँड इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ हिस्ट्री. हे जे कॉइन्स आहेत ज्याच्यामुळे देवाणघेवाण चालत होती, जसं आपण पैसे देतो, रुपीज देतो आपण आणि रुपीज दिल्यानंतर दुकानदाराकडून एखादी वस्तू खरेदी करतो, असंच त्या काळांमध्ये देवाणघेवाण चालायची. हा अत्यंत महत्त्वाचा इतिहासाचा सोर्स समजला जातो. तर ही जी नाणी आहेत, कॉइन्स आहेत, हे विविध प्रकारच्या मेटल्सनी बनलेली होती, जसे गोल्ड, सिल्वर किंवा कॉपर. तसेच लेदरचे सुद्धा कॉइन्स यूज करण्यात येत होते. तर हे कॉइन्ससाठी कुठलं मेटल वापरायचं हे त्या काळातील त्या राज्याच्या इकॉनॉमिकल कंडिशनवर डिपेंड करत होते. या कॉइन्समुळे आपल्याला राज्यांची किंवा त्यांच्या कालखंडामध्ये इकॉनॉमिकल कंडिशन कशी होती हे दर्शवते, हे इंडिकेट करते. देन फ्रॉम दीज कॉइन्स वी लर्न अबाउट द रूलर्स, देअर पिरियड, गव्हर्नन्स, रिलिजियस आयडियाज, पर्सनल डिटेल एक्सेट्रा. पाहता या कॉइन्समुळे, या नाण्यांमुळे आपल्याला रूलर्सची म्हणजे राज्यकर्ते, प्रशासन करते कोण होते हे माहिती पडते. त्याच्यानंतर त्यांचं गव्हर्नन्स, प्रशासन चालवणं, ॲडमिनिस्ट्रेशन करणं, त्याची पद्धत, रूल्स हे सुद्धा काही नाण्यांवर डिपिक्ट करण्यात आले होते. रिलिजियस आयडियाज म्हणजे त्यांची धार्मिक स्थिती त्या काळामध्ये कशी होती, धार्मिक कल्पना कशा होत्या हे सुद्धा आपल्याला त्या नाण्यांच्या थ्रू माहिती पडते. तसेच पर्सनल डिटेल्स मीन्स एखाद्या राजाला जर कुठली हॉबी असेल, कुठला राजा वीणा प्लेयर असेल तर त्या राजाचं चित्र वीणा वाजवताना तुम्हाला त्या कॉइन्सवर इंडिकेट केलेलं दिसेल. म्हणजे याच्यावरून आपल्याला ह्या सर्व गोष्टी या नाण्यांच्या माध्यमातून कळतात. Similarly, we also learn about the financial transaction and economical condition prevailing at that time. We also see how far metallurgy had advanced in that period. आपल्याला आणखी फायनान्शियल देवाणघेवाण, आर्थिक जी देवाणघेवाण होती ती कशी चालत होती हे सुद्धा आपल्याला माहिती पडते. त्यानंतर
धातूंना, कोणत्या धातूला किती महत्त्व होतं हे सुद्धा त्या नाण्यांवरून आपल्याला कळते. मेटलर्जी मीन्स धातुशास्त्र. From the images of Ram Sita on the coins of Emperor Akbar or Shiva Parvati on the coins of Hyder Ali, we see the religious coordination of those days. The Peshwas used the Arabic or Persian language on their coins. This throws light on the use of language in that period. बघा, कॉइन्समुळे जसं आता मुस्लिम राज्यकर्ते होते, ते मुस्लिम राज्यकर्ते असून सुद्धा त्यांनी हिंदू देवदेवतांचे इमेजेस त्या कॉइन्सवर कोरण्यात आलेले होते. म्हणजे याच्यावरून आपल्याला हिंदू मुस्लिम धर्मांबद्दल किती आपुलकी होती हे आपल्याला त्या काळामध्ये त्यांची रिलिजियस आयडिया कळते. त्यानंतर पेशवा पिरियडमध्ये पर्शियन लँग्वेज त्या नाण्यांवर कोरण्यात आली होती. म्हणजे पेशवा पिरियड त्यांची लँग्वेज जी आहे ती लँग्वेज यूज ते जे लँग्वेज राज्यकारभार करताना यूज करत होते हे आपल्याला कळते. त्यानंतर कॉइन्सच्या माध्यमातून पर्शियन लँग्वेज त्या काळामध्ये यूज केल्या जात होती हे सुद्धा आपल्याला डेपिक्ट होते. An inscription is a carving on a stone or a wall etc. इन्स्क्रिप्शन म्हणजे एखाद्या भिंतीवर किंवा एखाद्या स्टोनवर लिहिण्यात आलेली माहिती, कोरण्यात आलेली माहिती, त्याला म्हणतात इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख. फॉर एक्झाम्पल, द इन्स्क्रिप्शन फाउंड इन द बृहदेश्वरा टेम्पल प्रिमाइसेस इन तंजोर. Many inscription of the period of Chalukya, Rashtrakutas, Cholas and Yadava king have been found. असे अनेक इन्स्क्रिप्शन ज्यावर त्या काळातील वस्तूंबद्दल, राजांबद्दल माहिती कोरण्यात आलेली आहे ते या सर्व डायनेस्टीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जसं बृहदेश्वरा टेम्पल जे तंजावर या ठिकाणी आहे, तिथे जर तुम्ही गेले तर त्या मंदिराच्या पूर्ण भिंतींवर, पूर्ण पिलर्सवर तुम्हाला त्या काळामध्ये राज्यकर्ता कोण होता, प्रशासन करता कोण होता, त्यानंतर त्याचं वर्क काय होतं, त्याचे रूल्स काय आहे, कोणत्या धर्माला ज्या मानत होते, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. An inscription is considered to be a very important and reliable source of history. म्हणूनच इन्स्क्रिप्शनला अतिशय विश्वसनीय असा पुरावा किंवा साधन इतिहासाचा अभ्यास करताना मानले जाते. It helps us to understand features like the language, script, social life of a period. या इन्स्क्रिप्शनमुळे त्यांचं सामाजिक जीवन, आर्थिक जीवन तसेच सांस्कृतिक जीवन किंवा त्यांची देवाणघेवाण कशी चालत होती, त्यांचं राहणीमान कसं होतं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या इन्स्क्रिप्शनच्या माध्यमातून इतिहासाचा अभ्यास करताना उपयोगी पडतात. Inscription carved on sheets of copper are known as copper plates. Royal edicts, verdicts, etc. are inscribed on copper plates. पाहता, राजाचा जी आज्ञा राहत होती किंवा काही वर्डिक्ट्स म्हणजे हुकूम राहत होते, ह्या सगळ्या गोष्टी किंवा काही सर्वात मोठी ऐतिहासिक किंवा मेमोरेबल काही थिंग असेल तर अशा घटनांचं वर्णन किंवा लिखाण हे कॉपर प्लेट्स म्हणजे ताम्रपत्र जे असते, कॉपर शीट जे असते तांब्याची, त्यावर कोरल्या जात होतं. आणि अशा कॉपर प्लेट ज्या आहेत ह्या इतिहासाचा अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा उपयोगी पडतात त्या काळामधल्या ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी. पहा, डू यू नो चैत्याज, विहाराज, टेम्पल्स, चर्चेस, मॉस्क, अग्यारीज, दरगाह, मकबरा, गुरुद्वाराज, मॉन्युमेंट्स, स्कल्पचर्स, वेल्स, minarettes, village boundaries and gates, weapons, utensils, ornaments, cloths, decorative articles, toys, implements, musical instruments are all material sources of history. ह्या सगळ्या गोष्टी मटेरियल सोर्सेस ऑफ हिस्ट्रीमध्ये येतात आणि या वस्तूंना पाहून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता. टॉपिक इज रिटन सोर्सेस. We learn about significant historical event in the medieval period from the sources like writing style of script like Devanagari, Arabic, Persian, Modi, etc. Medieval इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करताना आपण अनेक साधनांचा वापर करत असतो. त्यामध्ये अनेक भाषेंचा वापर आहे. ऐतिहासिक घटना ज्या घडल्या
त्यांची इत्थंभूत माहिती आपल्याला या सोर्सेसच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यामध्ये आहे देवनागरी भाषा, अरेबिक, पर्शियन, मोदी एक्सेट्रा, as also from the variety of different languages. Burjapatras, religious manuscript, treatises, edict, decrees, biographies, painting, etc. बुर्जपत्र, त्यानंतर रिलिजियस मॅन्युस्क्रिप्ट मीन्स पोथ्या, ट्रिटायसेस मीन्स ग्रंथ, एडिक्ट डिक्रीज मीन्स फरमान किंवा राजाचे हुकूम, बायोग्राफीज म्हणजे चरित्र, तसेच पेंटिंग अनेक प्रकारचे पेंटिंग्स. या सर्व माध्यमातून आपल्याला हे सर्व रिटन माध्यम आहे, सोर्सेस आहेत, यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होते. We can gather information about the food items, attire, convocations and rules of the conduct of the people. त्याचबरोबर त्या काळात जी फूड आयटम फेमस होती त्यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. अटायर, कॉन्व्होकेशन म्हणजे जे सण समारंभ उत्सव ते लोक साजरे करत होते त्याबद्दल आपल्याला रिटन सोर्सेसच्या माध्यमातून माहिती मिळते. तसेच सर्वसामान्य लोकांना घालून दिलेले रूल्स कशा प्रकारचे होते याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. फेस्टिवल्स अँड अबाउट पीपल्स लाईफ एक्सेट्रा. फ्रॉम दिस सोर्सेस ऑफ दिस टाइप आर कॉल्ड रिटन सोर्सेस ऑफ हिस्ट्री. अशा प्रकारच्या लिखित स्वरूपाच्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण प्राचीन काळातील मेडिएवल पिरियडमधील तसेच मॉडर्न एजमधील लोकांची जीवनशैली, त्यांचे सण समारंभ, उत्सव, फूड आयटम्स ह्या सर्व बाबतींची इत्थंभूत माहिती मिळते. There are some examples of written sources. Documents of proceeding in the courts of king. राजदरबारामध्ये जे कामकाज चालत होतं त्याची माहिती पूर्ण लिखित स्वरूपामध्ये आपल्याला माहिती पडते. जेनेलॉजी, शकावली, त्यानंतर राजे किंवा ज्या काही डायनेस्टी झालेल्या आहेत, वंशावळी झालेल्या आहेत त्यांची सुद्धा आलेख किंवा टी डायग्राम आपल्याला लिखित स्वरूपाच्या साधनांच्या बाबतीत अभ्यास करून प्राप्त होतो. करस्पॉन्डन्स किंवा डिस्पॅचेस म्हणजे पत्रव्यवहार किंवा खलिते जे राजदरबारामध्ये प्रशासन चालवताना महत्त्वपूर्ण एक साधन मानलं जात होतं, खलिते किंवा पत्रव्यवहार. हे सुद्धा काही नमुने आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर ज्युडिशियल व्हर्डिक्ट्स अँड ऑर्डर्स, न्यायनिवाडे किंवा आज्ञापत्रे. देन ट्रिटायसेस, बायोग्राफीज, ग्रंथ किंवा चरित्र हे सुद्धा लिखित स्वरूपामध्ये आहेत. ट्रॅव्हलॉग ऑफ फॉरेन ट्रॅव्हलर्स म्हणजेच प्रवास वर्णन, जे इतर फॉरेनमधून जे काही लोक आपल्या भारत देशामध्ये भारताची सांस्कृतिक तसेच सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी आपल्या भारतामध्ये वास्तव्य करत होते आणि या सर्व गोष्टींचं वर्णन ते आपल्या पुस्तकांमध्ये करत होते, त्याला ट्रॅव्हलॉग म्हणतात, प्रवास वर्णने. देन क्रॉनिकल्स और तवारीख म्हणजे बखर. बखरमध्ये सुद्धा हा एक टाईप आहे ऐतिहासिक लेखन करण्याचा. इतिहासामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये जे काही ऐतिहासिक घटना घडल्या त्यांचा उल्लेख या बखरमध्ये केला जातो. ड्युरिंग दिस पिरियड ट्रॅव्हलर्स फ्रॉम द अदर कंट्रीज केम टू इंडिया. They have written travelogue or accounts of their travels. Some of them are Al-Biruni, Ibn Battuta, Nicholas Manucci. जे इतर देशातून आपल्या भारतामध्ये प्रवास वर्णन लिहिण्यासाठी किंवा भारताची इत्थंभूत माहिती घेण्यासाठी आले होते त्यापैकी काही महत्त्वपूर्ण ट्रॅव्हलर्स अल-बेरुनी, इब्न बतूता, निकोलस मनुची ही आहे. त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भारतातील घटनांचा अभ्यास करून प्रवास वर्णने लिहिलेली आहेत. बाबर्स बायोग्राफी, श्री शिव भारत और द संस्कृत बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज composed by the poet Paramananda as well as various other biographies of different rulers and their correspondence help us to understand the policies and administrative system of the rulers and their diplomatic relation with others. पहा काही महत्त्वपूर्ण बायोग्राफी जसं बाबर्स बायोग्राफी आहे, श्री शिव भारत और द संस्कृत बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज. हे ग्रेट पीपल्स आपल्या भारतामध्ये होऊन गेले, उत्तम शासनकर्ते होऊन गेलेले आहेत. तर शासन कारभार चालवताना कशा प्रकारे त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन्स होते, त्यानंतर शेजारी राष्ट्रांशी त्यांचे संबंध कसे होते, चांगले होते किंवा तणावपूर्ण होते, या सर्व बाबतीचं इत्थंभूत माहिती या लिखाणांमध्ये केलेली असते.
तवारीख और तारीख मीन्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट. तवारीख और तारीख मीन्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणजे इतिहासामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा एक सिक्वेन्स लावला जातो. सिक्वेन्शियली त्या नमूद करण्यात येतात. त्याच्यामुळे आपल्याला डेट टू डेट कुठली घटना घडली इतिहासामध्ये त्याची माहिती होते. तवारीख रिटन बाय अल्बेरुनी, जियाउद्दीन बरानी, मौलाना अहमद, याया बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना एक्सेट्रा आर अवेलेबल. या महत्त्वपूर्ण लेखकांनी तवारीख किंवा तारीख म्हणजेच इतिहासाचं सिक्वेन्शियली लेखन केलेलं आहे. बखर इज अ टाइप ऑफ क्रॉनिकल दॅट ओरिजिनेटेड इन महाराष्ट्र. तसेच इतिहास लेखन करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे बखर, जी महाराष्ट्रामध्ये लिहिण्यात आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. क्रॉनिकल्स मीन्स इतिवृत्त. हेल्प्स इन अंडरस्टँडिंग आस्पेक्ट लाईक द कंटेम्पररी पॉलिटिकल हॅपनिंग्स, लिंग्विस्टिक ट्रान्झॅक्शन्स, कल्चरल लाईफ, सोशल कंडिशन एक्सेट्रा. क्रॉनिकल्स म्हणजे इतिहासाचं वर्णन किंवा ऐतिहासिक घटनांचं वर्णन ज्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे, करण्यात आलेलं आहे, त्याला म्हणतात क्रॉनिकल्स. तर हे क्रॉनिकल्स कशाच्या बाबतीत लिहिण्यात आले? कंटेम्पररी पॉलिटिकल हॅपनिंग्स म्हणजे समकालीन राजकीय घटना, तसेच लिंग्विस्टिक ट्रान्झॅक्शन म्हणजे भाषा व्यवहार कुठला चालत होता, देन कल्चरल लाईफ सांस्कृतिक जीवन, सोशल कंडिशन सामाजिक परिस्थिती, या बाबतीत अनेक क्रॉनिकल्स लिहिण्यात आले. मेनी ऑफ द क्रॉनिकल्स इन द मराठी वर रिटन मेनी इयर्स आफ्टर द इव्हेंट हॅड ऑकर्ड. अनेक असे क्रॉनिकल्स आहेत की घटना इतिहासामध्ये घडून गेलेली आहे आणि ती घटना घडल्याच्या कित्येक वर्षानंतर असे क्रॉनिकल्स लिहिण्यात आलेले आहेत. ॲज अ रिझल्ट दे आर सीन टू रिलाय ऑन हिअरसेज. हे क्रॉनिकल्स ही घटना घडल्याच्या काही वर्षानंतर, अनेक वर्षांनंतर लिहिण्यात आल्यामुळे लोकांच्या सांगण्यावरून किंवा ऐकीव गोष्टीवरून ते लिहिण्यात आले. सम ऑफ दिस क्रॉनिकल्स आर महिकावतीची बखर, सभासद बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर एक्सेट्रा. हे काही महत्त्वपूर्ण बखर आहेत जे त्या काळामध्ये इतिहास लिहिणाऱ्या लेखकांनी लिहिलेले आहेत, इतिहासकारांनी लिहिलेले आहेत. The works of contemporary Western historians like Robert R. M.C. Sprengel and Grand Duff are also important. काही वेस्टर्न हिस्टोरियन सुद्धा होते म्हणजे पाश्चिमात्य इतिहासकार. त्यामध्ये M.C. स्प्रिंगल, रॉबर्ट आर आणि ग्रँड डफ ही महत्त्वपूर्ण व्यक्ती समजल्या जाते किंवा मानण्यात येतात. त्यांनी सुद्धा अनेक प्रकारचे इतिहास लेखन केलेले आहे जे जगप्रसिद्ध आहे. ओके, written sources is over here. Now remaining part of this lesson we will see in next video. Thank you. न्यायनिवाडे किंवा आज्ञापत्रे, देन ट्रिटायसेस, बायोग्राफीज ग्रंथ किंवा चरित्र हे सुद्धा लिखित स्वरूपामध्ये आहेत. ट्रॅव्हलॉग ऑफ फॉरेन ट्रॅव्हलर्स म्हणजेच प्रवास वर्णन, जे इतर फॉरेनमधून जे काही लोक आपल्या भारत देशामध्ये भारताची सांस्कृतिक तसेच सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपल्या भारतामध्ये वास्तव्य करत होते आणि या सर्व गोष्टींचं वर्णन ते आपल्या पुस्तकांमध्ये करत होते, त्याला ट्रॅव्हलॉग म्हणतात, प्रवास वर्णने. देन क्रॉनिकल्स और तवारीख म्हणजे बखर. बखरमध्ये सुद्धा हा एक टाईप आहे ऐतिहासिक लेखन करण्याचा. इतिहासामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये जे काही ऐतिहासिक घटना घडल्या त्यांचा उल्लेख या बखरमध्ये केला जातो. ड्युरिंग दिस पिरियड ट्रॅव्हलर्स फ्रॉम द अदर कंट्रीज केम टू इंडिया. दे हॅव रिटन ट्रॅव्हलॉग और अकाउंट्स ऑफ देअर ट्रॅव्हल्स. सम ऑफ देम आर अल्बेरुनी, इब्न बतूता, निकोलस मनुची. जे इतर देशातून आपल्या भारतामध्ये प्रवास वर्णन लिहिण्यासाठी किंवा भारताची इत्थंभूत माहिती घेण्यासाठी आले होते, त्यापैकी काही महत्त्वपूर्ण ट्रॅव्हलर्स अल्बेरुनी, इब्न बतूता, निकोलस मनुची ही आहे. त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भारतातील घटनांचा अभ्यास करून प्रवास वर्णने लिहिलेली आहेत. बाबर्स बायोग्राफी, श्री शिव भारत और द संस्कृत बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज composed by the poet Paramananda as well as various other biographies of different rulers and their correspondence help us to understand the policies and administrative system of the rulers and their diplomatic relation with others. पहा, काही महत्त्वपूर्ण बायोग्राफी जसं बाबर्स बायोग्राफी आहे, श्री शिव भारत और द संस्कृत बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज
हे ग्रेट पीपल्स आपल्या भारतामध्ये होऊन गेले, उत्तम शासनकर्ते होऊन गेलेले आहेत. तर शासन कारभार चालवताना कशा प्रकारे त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन्स होते, त्यानंतर शेजारी राष्ट्रांशी त्यांचे संबंध कसे होते, चांगले होते किंवा तणावपूर्ण होते, या सर्व बाबतीचं इत्थंभूत माहिती या लिखाणांमध्ये केलेली असते. तवारीख और तारीख मीन्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट. तवारीख और तारीख मीन्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणजे इतिहासामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा एक सिक्वेन्स लावला जातो, सिक्वेन्शियली त्या नमूद करण्यात येतात. त्याच्यामुळे आपल्याला डेट टू डेट कुठली घटना घडली इतिहासामध्ये त्याची माहिती होते. तवारीख रिटन बाय अलबेरुनी, जियाउद्दीन बरानी, मौलाना अहमद, याया बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना एक्सेट्रा आर अवेलेबल. या महत्त्वपूर्ण लेखकांनी तवारीख किंवा तारीख म्हणजेच इतिहासाचं सिक्वेन्शियली लेखन केलेलं आहे. बखर इज अ टाइप ऑफ क्रॉनिकल दॅट ओरिजिनेटेड इन महाराष्ट्र. तसेच इतिहास लेखन करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे बखर, जी महाराष्ट्रामध्ये लिहिण्यात आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. क्रॉनिकल्स मीन्स इतिवृत्त. Helps in understanding aspects like the contemporary political happenings, linguistic transactions, cultural life, social condition, etc. क्रॉनिकल्स म्हणजे इतिहासाचं वर्णन किंवा ऐतिहासिक घटनांचं वर्णन ज्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे, करण्यात आलेलं आहे, त्याला म्हणतात क्रॉनिकल्स. तर हे क्रॉनिकल्स कशाच्या बाबतीत लिहिण्यात आले? कंटेम्पररी पॉलिटिकल हॅपनिंग्स म्हणजे समकालीन राजकीय घटना, तसेच लिंग्विस्टिक ट्रान्झॅक्शन म्हणजे भाषा व्यवहार कुठला चालत होता, देन कल्चरल लाईफ सांस्कृतिक जीवन, सोशल कंडिशन सामाजिक परिस्थिती, या बाबतीत अनेक क्रॉनिकल्स लिहिण्यात आले. मेनी ऑफ द क्रॉनिकल्स इन द मराठी वर रिटन मेनी इयर्स आफ्टर द इव्हेंट हॅड ऑकर्ड. अनेक असे क्रॉनिकल्स आहेत की घटना इतिहासामध्ये घडून गेलेली आहे आणि ती घटना घडल्याच्या कित्येक वर्षानंतर असे क्रॉनिकल्स लिहिण्यात आलेले आहेत. ॲज अ रिझल्ट दे आर सीन टू रिलाय ऑन हिअरसेज. हे क्रॉनिकल्स ही घटना घडल्याच्या काही वर्षानंतर, अनेक वर्षांनंतर लिहिण्यात आल्यामुळे लोकांच्या सांगण्यावरून किंवा ऐकीव गोष्टीवरून ते लिहिण्यात आले. सम ऑफ दिस क्रॉनिकल्स आर महिकावतीची बखर, सभासद बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर एक्सेट्रा. हे काही महत्त्वपूर्ण बखर आहेत जे त्या काळामध्ये इतिहास लिहिणाऱ्या लेखकांनी लिहिलेले आहेत, इतिहासकारांनी लिहिलेले आहेत. The works of contemporary Western historians like Robert R. M.C. Sprengel and Grand Duff are also important. काही वेस्टर्न हिस्टोरियन सुद्धा होते म्हणजे पाश्चिमात्य इतिहासकार. त्यामध्ये M.C. स्प्रेंगल, रॉबर्ट आर आणि ग्रँड डफ ही महत्त्वपूर्ण व्यक्ती समजल्या जाते किंवा मानण्यात येतात. त्यांनी सुद्धा अनेक प्रकारचे इतिहास लेखन केलेले आहे जे जगप्रसिद्ध आहे. ओके, written sources is over here. Now remaining part of this lesson we will see in next video. Thank you.